गुड मॉर्निंग. जसं आपलं काल डिस्कशन झालं त्या पद्धतीनं आज आपलं सी लँग्वेजमधलं दुसरं लेक्चर आपण रेकॉर्ड करतो आहे आणि त्यासाठीचं प्रेझेंटेशन आपल्यासमोर आहे. तर जसं की आपण काल जे लेक्चर बघितलं तोंड ओळख केली फक्त सी काय आहे किंवा कम्प्युटर लँग्वेजेस का गरजेचे आहेत यासाठी. तर जर आपण पुढचं लेक्चर बघणार आहोत की सी प्रोग्रामिंग लँग्वेजमधलं की सी ही ॲक्च्युली लँग्वेज जी आहे ती कम्प्युटर लँग्वेज आहे. आपल्या जशा बोलीभाषा असतात त्याच पद्धतीनं कम्प्युटर भाषा असते, पण दोन्हीमधलं जे ऑपरेटिंग असतं किंवा दोन्हीमधलं जे कम्युनिकेशन असतं ज्यामध्ये बोलीभाषा ही व्यक्ती टू व्यक्ती पर्सन टू पर्सन होते, तसं कुठलीही कम्प्युटर लँग्वेज ही पर्सन टू कम्प्युटर अँड कम्प्युटर टू पर्सन यामधलं कम्युनिकेशन होण्यासाठी, यामधलं प्रॉपर कम्युनिकेशन होण्यासाठी आपण ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा वापर करतो. तर जनरली आज आपण बघणार आहोत की सी एक्झॅक्ट आहे काय, व्हॉट इज सी. वेगवेगळ्या लँग्वेजेस आपण बघणार आहोत पुढे पुढे आपल्या सिलेबसमध्ये, पण सध्या आपण बघणार आहोत ते म्हणजे सी लँग्वेज आहे काय. ठीक आहे. तर सी विषयी आपण थोडंसं सुरुवात करूया की सी इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप्ड ॲट AT&T Bell Laboratory of USA in 1972. In exam there are so many questions on this point की कुठल्या साली सी लँग्वेज डेव्हलप झाली, ती कुठे झाली याविषयी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की सी इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप्ड ॲट वेअर AT&T Bell Laboratory of USA. In USA, there are one very popular and big lab named AT&T Bell Laboratory. या लॅबमध्ये सी डेव्हलप झालं. कुठल्या वर्षी डेव्हलप झालं हे? 1972ला. मग त्याच्या आधी कम्प्युटर नव्हते का, किंवा त्याच्या आधी कॉन्व्हर्सेशन बिटवीन ह्युमन अँड कम्प्युटर याची गरज लागली नव्हती का? तर याच्या आधीही लागत होती आणि त्याच्या आधीही आपण काम करायचो. पण तुम्हाला माहिती आहे की पूर्वी फक्त स्पेसिफिक कारणासाठीच कम्प्युटर वापरायला लागायचे. फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या लॅब्समध्ये कम्प्युटर वापरत होतो, जिथं लाखो वेगवेगळे कॅल्क्युलेशन्सची गरज असते, अशा ठिकाणी आपण फक्त कम्प्युटर वापरायचो. आणि त्यावेळी त्या ठिकाणी ते कम्प्युटर यूज करण्यासाठी जनरल व्यक्ती वापरत नव्हते, त्यासाठी सायंटिस्ट असायचे. त्यासाठी एक वेगळी लोकं आणि वेगळी सिच्युएशन क्रिएट केलेली असायची की तिथंच तो कम्प्युटर यूज केला जायचा. त्यामुळं आज जसं घराघरात कम्प्युटर बघायला मिळतो तसं त्यावेळी ती परिस्थिती नव्हती. आणि त्यानंतर जसं जसं कम्प्युटर हा पॉवरफुल पहिल्यापासून आहेच, पण पॉप्युलर व्हायला लागला त्यापासून किंवा त्या काळापासून साधारणतः ह्या अशा कॉन्व्हर्सेशनची गरज लागायला लागली. जसं की जसा यूज वाढला त्या पद्धतीनं वेगवेगळे ॲप्लिकेशन्स तयार करण्याची गरज पडली, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स बनवायची गरज पडली आणि मग त्यासाठी पुन्हा आपल्याला लँग्वेजेसची गरज लागायला लागली. खऱ्या अर्थानं बेसिक सी ही लँग्वेज यूज झाली किंवा डेव्हलप झाली ते वर्ष म्हणजे 1972. मी परत रिपीट करतो, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की सी इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप्ड ॲट AT&T Bell Laboratory of USA in 1972. The next point is, it was designed and written by a man named Dennis Ritchie. A scientist, Dennis Ritchie, was developed this language in USA Bell Laboratory, AT&T Bell Laboratory of USA in 1972. The name of scientist is Dennis Ritchie, whom developed this C language. ओके, हा ही मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की सी लँग्वेज ही कुणी डिझाईन केली, कुणी लिहिली. तर त्या व्यक्तीचं, त्या सायंटिस्टचं नाव आहे डेनिस रिची, DENNISRITCHIE. मुद्दा मी स्पेलिंग डिक्टेट यासाठी केलं की एक्झाममध्ये हे असंच स्पेलिंग असायला पाहिजे, काही वेळा ते ऑप्शन्समध्ये बदलून येतं. ठीक आहे. सो डेनिस रिची या व्यक्तीनं आपली सी लँग्वेज
लिहिली आणि डिझाईन केली. त्यानंतर नेक्स्ट त्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल की काय आहे, सी सीम्स सो पॉप्युलर इज बिकॉज इट इज रिलायबल, सिम्पल अँड इझी टू यूज. आजही तुम्ही लक्षात घ्या, 1972पासून अनेक लँग्वेजेस डेव्हलप होत गेल्या, हजारो लँग्वेजेस म्हणतो मी, हजारो लँग्वेजेस डेव्हलप होत गेल्या, तरीही आज आपल्या सिलेबसला सी ही लँग्वेज आहे किंवा आजही आपण याचं लॉजिक वापरतो. जरी एक्झॅक्टली सी लँग्वेज आपण वर्किंगमध्ये फार कमी वेळा यूज करत असू, तरीसुद्धा याच्या सगळ्या कन्सेप्ट्स ज्या आहेत, ज्या पुढे पुढे आपण बघणार आहोत, ह्याच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स आजही वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये आहे तशा यूज केल्या जातात. यासाठी आपल्या सिलेबसला सी ही आहे. ही फार रिलायबल आहे, सिम्पल आणि इझी टू यूज, वापरायसाठी फार सिम्पल आहे. स्ट्रक्चरल लँग्वेज असल्याकारणानं स्टेप बाय स्टेप आपण कोड लिहित जातो, पुढे पुढे आपण हे बघत जाऊ. तर हे त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट थिंग इज फॉर लर्निंग. जसं मी आता म्हटलं की आपल्याला C++, C# किंवा जावा किंवा अजून .NET सारख्या लँग्वेजेस किंवा अजून पायथॉन, AI सारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टी आपल्याला जर शिकायच्या असतील, तर यासाठी आपल्याला सीमध्ये असणाऱ्या प्रत्येक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. विदाउट द नॉलेज ऑफ सी वी कांट यूज एनी अदर लँग्वेज अँड वी कांट राईट एनी कोड विदाउट द नॉलेज ऑफ सी लँग्वेज. For learn C++, C# or Java, you must need to know language element of C and the basic programming skill. बेसिक प्रोग्रामिंग स्किल हे आपल्याला यायला पाहिजे. मग भले तुम्ही कुठलीही कम्प्युटर लँग्वेज वापरा, त्याच्यामध्ये बेसिक प्रोग्रामिंग स्किल आणि सीच्या एलिमेंट्स आपल्याला जर माहीत नसतील आपण त्या पुढच्या लँग्वेजमध्ये आपण मास्टर होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये आपण कोड रायटिंग करू शकत नाही. थोडक्यात आपण आज असं शिकलो की सी ही फार महत्त्वाची लँग्वेज आहे. ती आली किंवा त्याच्यामधले सगळे कन्सेप्ट, त्याच्यामधले सगळे इलेमेंट, त्याच्यामध्ये जे प्रोग्रामिंग स्किल आहे, त्याच्यामध्ये जे लॉजिक आहे, हे जर तुम्हाला आलं तर तुम्ही इथून पुढे कुठलीही लँग्वेज व्यवस्थितपणे हाताळू शकता. हे त्याचं मेन टार्गेट किंवा उद्दिष्ट आहे असं आपण म्हणतो. हे 4 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत सीच्या बाबतीत, की सी ही लँग्वेज AT&T बेल लॅबोरेटरी जी लॅब USA आहे, इथे तयार झाली, इथं डेव्हलप झाली 1972 साली. ती कुणी केली तर डेनिस रिची या व्यक्तीने केली. ती सी लँग्वेज ही फार रिलायबल आहे, सिम्पल आहे, इझी टू यूज आहे आणि असं असल्याकारणानं ती आजही आपण यूज करतो किंवा आजही ती पॉप्युलर आहे. आणि पुढची गोष्ट काय आपण लिहायला पाहिजे की जर मला पुढच्या काही लँग्वेजेस शिकायच्या असतील, जसं की मी इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत की C++ आहे, C# आहे, जावा आहे किंवा अजूनही .NET किंवा पायथॉन किंवा PHP ह्यासारख्या ज्या लँग्वेजेस आपण शिकणार पुढे जाऊन, तर ह्या शिकण्यासाठी किंवा याच्यामध्ये स्किल येण्यासाठी आपल्याला सीमधल्या सगळ्या कन्सेप्ट्स माहीत असायला पाहिजे आणि सीचं बेसिक प्रोग्रामिंग स्किल आणि लॉजिक आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. तर हे झालं सीच्या बाबतीत. मी नेक्स्ट स्लाईड घेतो की नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण काय केलं आहे की सीच्या अजून काही गोष्टी आपल्याला जर कळायच्या असतील, जसं की आपण कालच्या लेक्चरमध्ये हा मुद्दा बघितलेला आहे की एखादी लँग्वेज आपण कसं शिकतो आणि मग सी लँग्वेज कशी शिकतो. जरा वेगळ्या पद्धतीने मी डायग्राम तयार केलेली कालच्या लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा थोडीशी वेगळी बदललेली आहे. तो कन्सेप्ट आपल्याला पुन्हा रिपीट व्हावा यासाठी मी तुम्हाला कालच्या लेक्चरला पण सांगतो, थोडंसं रिपीट करतो की आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजायच्या आहेत. म्हणजे एक लेक्चर तुम्ही ऐकलं तर कदाचित तुम्हाला 5-10% त्याच्यामधलं समजेल. त्याच्या पुढचं लेक्चर ऐकलं की अजून पाठीमागच्या याला उजळणी होईल आणि ती परफेक्ट होईल गोष्ट. असं स्टेप बाय स्टेप आपण करत जाऊ. त्यामुळे प्रत्येक लेक्चर तुम्ही व्यवस्थित ऐकणं आणि ते अभ्यासणं फार गरजेचं आहे. जसं की एखादी इंग्लिश लँग्वेज किंवा एखादी कुठलीही बोलीभाषा आपण शिकतो, तर व्हॉट इज द स्टेप्स इन लर्निंग इंग्लिश लँग्वेज. देर आर द स्टेप्स. फर्स्ट वन इज अल्फाबेट्स. First of all we learn alphabets, which is A, B, C up to Z, and numerals and special characters. Then the combination of alphabets becomes word. We know that the combination of alphabets becomes word. अक्षरांचा मिळून शब्द बनतो. Then the combination of words becomes sentences.
शब्दांचं मिळून वाक्य बनतं. अँड ऑल्सो द कॉम्बिनेशन ऑफ सेंटेन्सेस बिकम्स पॅरेग्राफ. सो डायरेक्ट अल्फाबेट टू पॅरेग्राफ जाऊ नाही शकत. अल्फाबेट्स, देन नेक्स्ट स्टेप इज वर्ड्स, देन sentences, then paragraphs. Same as it is, what is the steps in learning C? So we must know, first of all, we must know about C, alphabets, digits and special symbol. In C language, we writing a code in English. Actually the language of writing code is also English. आपण कुठल्या दुसऱ्या भाषेमध्ये कोड नाही लिहू शकत, आपण इंग्लिशमध्येच सीचा कोड लिहिणार आहे, कारण कम्प्युटरमध्ये आपण इंग्लिश भाषा वापरतो. जसं मी काल सांगितलं की याचा अर्थ असा नाही आहे की सीला इंग्लिश लँग्वेज समजते किंवा कम्प्युटरला इंग्लिश लँग्वेज समजते, असं नाही आहे. पण कोड आपण इंग्लिशमध्येच लिहिणार आहोत. यासाठी आपल्याला इंग्लिशचे अल्फाबेट्स माहीत असायला पाहिजे, इंग्लिशचे डिजिट्स माहीत असायला पाहिजे, आणि स्पेशल सिम्बॉल जे जे की कीबोर्डवर अवेलेबल आहेत याचा अर्थ काय हे सगळं माहीत असायला पाहिजे. पुढे जाऊन आपण हेही बघणार आहोत की जे काही स्पेशल सिम्बॉल आपण इंग्लिशमध्ये वेगळ्या अर्थाने वापरतो आणि सीमध्ये थोड्याशा वेगळ्या अर्थाने वापरणार आहोत, हेही लक्षात घ्या. थोडासा मिनिंग बदलेल. तर व्हॉट इज द स्टेप्स इन लर्निंग सी? सो फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो अबाउट अल्फाबेट्स, डिजिट्स, स्पेशल सिम्बॉल्स, देन ऑल्सो नोन कॉन्स्टंट, व्हेरिएबल्स, कीवर्ड्स. हे फार महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत सी लँग्वेजमध्ये. जोपर्यंत हे काही वर्ड्स आपण किंवा ह्या काही ज्या गोष्टी आहेत, शब्द आहेत, हे जोपर्यंत आपण परफेक्टली शिकत नाही आहोत, त्याचं मिनिंग काय आहे, ते कसे वापरायचे, त्याचे रूल्स काय आहेत, तोपर्यंत आपण कुठलाही कोड करणार नाही आहोत. त्यामुळे हे 3 गोष्टी लक्षात घ्या की कॉन्स्टंट्स म्हणजे काय. आता जनरली इंग्लिशमध्ये कॉन्स्टंट्सचा अर्थ वेगळा असू शकतो, तो सीमध्ये कदाचित सेम किंवा काही वेळा वेगळा असू शकतो, बदलू शकतो. कॉन्स्टंट्स याचा अर्थ स्थिरता, स्थिर. 2 इज ऑलवेज 2, 2 हे नेहमी 2च असतं, ते कधीही बदलत नाही. दिस इज द कॉन्स्टंट. ए इज ऑलवेज ए, ए हे नेहमी एच असतं, त्याचा उच्चार आपण एच करणार आहोत किंवा त्याचं जे काही वर्किंग आहे ते एसाठीच होणार आहे. त्यामुळे कॉन्स्टंट. सीमध्ये थोडीशी याची कन्सेप्ट बदलेल, ती आपण पुढे बघू. व्हेरिएबल्स म्हणजे काय आणि मग कीवर्ड्स म्हणजे काय. तर ह्या अल्फाबेट्स, डिजिट्स आणि स्पेशल सिम्बॉलचे नेक्स्ट स्टेप आपण काय बघणार आहोत की कॉन्स्टंट्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स म्हणजे काय, कीवर्ड्स म्हणजे काय. तर हे मी जे दिलेलं आहे, सायकल दिलेली आहे, या पद्धतीने आपण पुढे पुढे जाऊ. त्यानंतर आपण ह्या कॉन्स्टंट्स, व्हेरिएबल्स आणि कीवर्ड्सचा मिळून इन्स्ट्रक्शन्स तयार करणार आहोत. आपल्याला माहीत आहे आपल्या इन्स्ट्रक्शन्सवरच कम्प्युटर ऑपरेट होतो, हे आपल्याला माहिती आहे. सो आपण ज्या इन्स्ट्रक्शन्स तयार करणार आहोत, ह्या इन्स्ट्रक्शन्स आपण कोणाला देणार आहोत, कम्प्युटरला इनपुट करणार आहोत. व्हॉट इज द मेथड हे आपण पुढे बघू, पण एक्झॅक्टली समजून तरी घेऊया की सायकल काय आहे, स्टेप्स काय आहेत. तर इन्स्ट्रक्शन्स दिल्यानंतर त्या इन्स्ट्रक्शन्सचा मिळून आपण काय बनवणार आहोत, प्रोग्राम बनवणार आहोत. जसं की काल मी एक प्रोग्राम तुम्हाला जस्ट कोड केलेला की 2 नंबर्स घेतले आणि त्याची बेरीज करायची आहे. सिम्पल. कॅल्क्युलेटर आहे, 2 प्रेस केलं कॅल्क्युलेटरवर, मग मी काय करतो, मला बेरीज करायची, मग मी काय करेन, प्लस साईन प्रेस करेन. देन मी त्या 2मध्ये काय मिक्स करायचं आहे, 4 मिक्स करायचं आहे किंवा ॲड करायचं आहे. सो 2वर प्रेस केलं, प्लस साईनवर प्रेस केली, 4 या नंबरवर प्रेस केलं, इज इक्वल टू प्रेस केल्यानंतर काय होतं, आपल्याला त्याची बेरीज मिळते, समेशन मिळतं. 2 + 4 = 6. असा आपल्याला प्रोग्राम बनवायचा आहे. मग यासाठीच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला कम्प्युटरला द्यायच्या आहेत, तर प्रोग्रामच्या आधीचे स्टेप्स काय, इन्स्ट्रक्शन्स. सो या पद्धतीने आपण ही सी लँग्वेज शिकणार आहोत, ज्यामध्ये पहिली स्टेप आहे अल्फाबेट्स, डिजिट्स, स्पेशल सिम्बॉल, देन कॉन्स्टंट, व्हेरिएबल्स, कीवर्ड्स, आफ्टर दॅट इन्स्ट्रक्शन्स अँड फायनली प्रोग्राम. इट्स जस्ट लाईक अ लर्निंग ऑफ इंग्लिश लँग्वेज. बरोबर. तर हा एक चार्ट आपल्याला फार महत्त्वाचा आहे की आपण कशा पद्धतीने आपण ही लँग्वेज शिकणार आहोत. नेक्स्ट स्लाईडवर आपण जाऊ की पहिलं, जसं आपण काल बघितलं की इंग्लिशचा कॅरेक्टर सेट काय आहे, मराठीचा कॅरेक्टर सेट काय आहे. तर कॅरेक्टर सेट याचा अर्थ काय की एखादी भाषा शिकतो किंवा शिकत असताना ज्या काही आपल्याला गोष्टी, जसं मी काल सांगितलं की मला इंग्लिश भाषा शिकायचं तर मला पहिला अल्फाबेट्स
शिकायला पाहिजेत, ABCD पाठ करायला पाहिजे. मग त्यानंतर मग हळूहळू पुढे जाऊन मला शब्द बनवायला पाहिजेत. शब्द बनवायला आले की ग्रामर शिकून वाक्य बनवायला यायला पाहिजेत. आणि मग वाक्य बनलीत की पॅरेग्राफ बनवायला यायला पाहिजेत. पण या सगळ्यांसाठी त्याचा कॅरेक्टर सेट काय आहे, तर तो सीचा कॅरेक्टर सेट कसा असणार आहे बघा. हा टेबल लक्षात घ्या. द सी कॅरेक्टर सेट. जसं मी तुम्हाला म्हटलं की सीमध्ये जे कोडिंग करायचं आहे ते इंग्रजीमध्येच करायचं आहे, दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये आपण करणार नाही आहोत. म्हणून सी लँग्वेजचा कॅरेक्टर सेट हा इंग्लिश लँग्वेजचा कॅरेक्टर सेट जो आहे तोच इथं आपण वापरणार आहोत, ज्यामध्ये अल्फाबेट्स असतील, ज्यामध्ये डिजिट्स असतील आणि ज्यामध्ये स्पेशल सिम्बॉल्स असतील. अल्फाबेट्समध्ये A to Z कॅपिटल, A to Z स्मॉल, डिजिटमध्ये 0 to 9 अँड स्पेशल सिम्बॉल्समध्ये जे कीबोर्डवर स्पेशल सिम्बॉल अवेलेबल आहेत ते सगळे. आणि या सगळ्याचा अर्थ थोडाफार अर्थाने किंवा थोड्याफार पद्धतीने सीमध्ये वेगळा असेल आणि इंग्रजीमध्ये प्लेन इंग्लिशमध्ये वेगळा असेल. हे आपण पुढे जाऊन समजून घेऊया. पण सीचा कॅरेक्टर सेट हा इंग्रजीचा कॅरेक्टर सेट आहे तोच राहणार आहे, ही गोष्ट आपण इथं लक्षात घेऊया. येते का बघा लक्षात. द सी कॅरेक्टर सेट. सीचा कॅरेक्टर सेट काय आहे. कॅरेक्टर सेट याचा अर्थ सी लँग्वेज शिकण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि माहिती असाव्यात, कारण आपल्याला इंग्रजी भाषेमध्येच इन्स्ट्रक्शन्स बनवायचे आहेत. इंग्रजी भाषेमध्येच आपण इन्स्ट्रक्शन बनवून प्रोग्राम तयार करून आउटपुट घेणार आहोत. यासाठी इंग्रजीमधला कॅरेक्टर सेट हा आहेसा तसा आपण सी लँग्वेजमध्ये वापरणार आहोत. थोडंसं स्पेशल सिम्बॉलच्या बाबतीत काही अर्थ, काही स्पेशल सिम्बॉलना वेगळे अर्थ असू शकतात. ते त्या स्टेप्सला आपण पाहूया किंवा त्याचं मिनिंग काय आहे त्यावेळी आपण बघू. नेक्स्ट स्लाईडवर जातो. सी कॅरेक्टर सेट. ठीक आहे. आता सी कॅरेक्टर सेट तर आपण लास्टला बघितलं, पण त्यामध्ये पुन्हा आपल्याला कॅरेक्टर सेट आला की पुन्हा 3 गोष्टी आपल्याला बघायच्या, ज्यामध्ये मी तुम्हाला लास्ट स्लाईडमध्ये दाखवलेलं कॉन्स्टंट होतं, व्हेरिएबल होतं आणि काय होतं, कीवर्ड्स होते. तर पहिलं आपण बघू सी कॅरेक्टर सेटमधला कॉन्स्टंट्स म्हणजे काय. ओके. अ कॉन्स्टंट इज अन एंटिटी दॅट डझंट चेंज. कॉन्स्टंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. वी मस्ट नो द एक्झाम्पल इज A is always A. आपण ऑलरेडी मगाच्या स्टेटमेंटमध्ये मी म्हटलं की 2 हे नेहमी 2 असतं. त्याची व्हॅल्यू बदलते का कधी. कुठल्याही गणितामध्ये 2ची व्हॅल्यू बदलते का. 2 हे 2च असणार आहे. 2 इज ऑलवेज 2. सेम ॲज इट इज अल्फाबेट्समध्ये A इज ऑलवेज A, B इज ऑलवेज B. तर त्यांची व्हॅल्यू चेंज नाही होणार आहे. म्हणजेच the definition of constant is what? A constant is an entity that doesn't change. That does not change. Constant does not change. Constant is always constant. Okay? आता हे कॉन्स्टंट कसे आपण थोडंसं हा डायग्राम बघूया. तर कॉन्स्टंट, देर आर 2 टाइप्स ऑफ कॉन्स्टंट इन सी. वी मस्ट नो अबाउट द कॉन्स्टंट इन सी लँग्वेज. जनरल कॉन्स्टंट तुम्ही सोडून द्या थोडंसं. आपण सी मधल्या कॉन्स्टंट्सचा विचार करू. देर आर 2 टाइप्स ऑफ कॉन्स्टंट. वन इज प्रायमरी कॉन्स्टंट इन अ लेफ्ट साइड अँड सेकंडरी कॉन्स्टंट इज इन अ राईट साइड. ओके. देर आर 2 टाइप्स, primary and secondary. So in primary category there are integer constant, real constant and character constant. Okay. In a group of primary constant there are integer, real and character. And other side in a secondary constant there are arrays, pointer, structure, union and enum. Okay. So first of all we focus on a primary constant. First is integer. So what is the meaning of integer and what is the meaning of real and what is a character. So first of all we see on that, we focus on that integer constant. First of all we discuss about primary constant later than secondary constant. So next slide is integer constant. We focus on integer constant. So what is the meaning of integer constant? Integer which means a still value.
ज्याला आपण मराठीमध्ये म्हणूया स्थिर अंक, इंटेजर कॉन्स्टंट, स्थिरांक, किंवा ज्याला आपण म्हणूया फिक्स्ड अंक, एक अंक. कॉन्स्टंट म्हणजे आपण अंकाकडे घेऊया, आणि इंटेजर या शब्दाचा अर्थ असा आहे की इंटेजर याचा अर्थ पूर्ण अंक, होल व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4, दीज आर द इंटेजर कॉन्स्टंट्स, दीज आर द होल नंबर्स. मराठीमध्ये पूर्ण अंक, पूर्णांक शिकलोय आपण मॅथमॅटिक्समध्ये. पूर्णांक, पूर्णांक हा अपूर्णांक असू शकत नाही. सिंपल, अपूर्णांक नाही आहे म्हणून तो पूर्णांक आहे. सो पूर्णांक म्हणजे काय, पूर्ण अंक असतील. 1.2 or 1.5 is not an integer constant, it is not a whole value. So 1.2 हा पूर्णांक आहे, बरोबर ना. मग तो इंटेजर नसणार आहे. ज्यामध्ये डेसिमल प्लेसेस असतात, ज्यामध्ये काय बोलतो आपण त्याला मराठीमध्ये, आपण म्हणूया पॉईंट, काय म्हणता तुम्ही अपूर्णांकामध्ये, दशांश चिन्ह. ओके, तर ज्याच्यामध्ये दशांश चिन्ह असतं त्याला आपण इंटेजर म्हणणार नाही आहोत. पूर्ण अंकाला आपण इंटेजर म्हणणार आहोत. जसे की 1000, 2000, 500, 425, 27, 727 जे पूर्णांक आहे त्याला आपण इंटेजर कॉन्स्टंट म्हणतो. म्हणून मी इंटेजर कॉन्स्टंट असण्याचे काही नियम आपण इथं बघूया की इंटेजर कॉन्स्टंट आपण शिकत असताना त्याचे काही रूल फॉर कन्स्ट्रक्टिंग इंटेजर कॉन्स्टंट आपण बघूया. द फर्स्ट रूल इज an integer constant must have at least one digit. एक डिजिट असावा. इंटेजर कॉन्स्टंट हा कमीत कमी एक डिजिट, जास्तीत किती पण डिजिट. म्हणजे 1 हाही इंटेजर कॉन्स्टंट असू शकतो, 1,00,000 हाही इंटेजर कॉन्स्टंट असू शकतो, 10,00,000 हा सुद्धा इंटेजर कॉन्स्टंट आहे, पण ॲटलिस्ट 1 डिजिट. ओके, जे पूर्ण अंक आहेत ते सगळे इंटेजर कॉन्स्टंट आहेत, समजून घ्या. The rules for constructing integer constants, the first rule is an integer constant must have at least one digit. Okay, the second rule is it must not have a decimal point. मी आताच तुम्हाला सांगितलं की डेसिमल पॉईंट्स नसावेत, दशांश स्थळ नसावेत. डॉट ज्याला म्हणतो 2.2. ओके, 2.5 बरोबर आहे. अर्धाला काय म्हणतो 0.5. 0.5 इट इज नॉट अ इंटेजर कॉन्स्टंट. समजून घ्या, 0.5 इट्स नॉट अ इंटेजर कॉन्स्टंट. इट मस्ट नॉट हॅव अ डेसिमल पॉईंट. द सेकंड रूल इज व्हॉट, इट मस्ट नॉट हॅव अ डेसिमल पॉईंट्स. त्याच्यामध्ये दशांश चिन्ह किंवा स्थळं नसावीत, पूर्ण तो अंक असावा. थर्ड रूल इज इट कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह असू शकतो. -5 it is also an integer constant. 5 it is also an integer constant. -5 it is also. Okay, so integer constant it can may be either positive or negative. पॉझिटिव्ह ही असू शकतो, निगेटिव्ह ही असू शकतो. म्हणजे मी म्हटलं की 25,000 हा जर इंटेजर कॉन्स्टंट आहे तर वजा 25,000 -25,000 it is also an integer constant. Okay, the fourth rule is if no sign precedes an integer constant it is assumed that to be positive. जर मी -5 लिहिलं तर तो इंटेजर कॉन्स्टंट आहे. जर मी 5 लिहिलं, +5 लिहायची गरज नाही किंवा आपण लिहित नाही. मायनस असेल तर आपण मायनस चिन्ह लिहितो, पण प्लस असेल तर लिहितो का, लिहित नाही. +24 +25 असं लिहितो का, फक्त 24 लिहितो किंवा 25 लिहितो किंवा कुठलाही अंक लिहितो. जर एखाद्या अंकाच्या समोर साईन नसेल तर त्याला काय गृहीत धरलं जातं की तो पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. मी -5 लिहिलं तर तो -5 झाला. जर मी फक्त 5 लिहिलं तर तो मी काय अजम करणार, काय गृहीत धरणार की तो पॉझिटिव्ह इंटेजर कॉन्स्टंट आहे. -5 इट इज अ निगेटिव्ह इंटेजर कॉन्स्टंट. Okay, and simply 5 is a positive integer constant. Okay, next rule is no commas or blanks are allowed within an integer constant. So what is the meaning of this rule? No commas or blanks. Comma it's a separator. Comma देतो म्हणजे काय करतो आपण, सेपरेट करतो ना. 5, 2 याचा अर्थ काय, 5 हा अंक वेगळा आहे, 2 हा अंक वेगळा आहे.
त्यामुळं 5 टू 52 हा इंटिजर कॉन्स्टंट आहे, बरोबर. 52 हा इंटिजर कॉन्स्टंट आहे, पण 5,2 हा 52 होऊ शकत नाही, हे समजून घ्या. 5,2 हा काय होणार आहे, 5 हा एक इंटिजर कॉन्स्टंट आणि 2 हा एक इंटिजर कॉन्स्टंट, दिस इज द सेपरेटर. किंवा 5 स्पेस 2 लिहिलं, 5 स्पेस 2 ब्लँक स्पेस लिहिला आपण मध्ये, तर तो 52 नाही होऊ शकत. लक्षात आलं का बघा. 52 हा जोडून असायला पाहिजे. जेव्हा 2 डिजिट नंबर असतो त्यावेळी त्याच्यामध्ये कॉमा किंवा ब्लँक हे अलाउड नाही आहेत इंटिजर कॉन्स्टंटमध्ये. आता नेक्स्ट रूल बघा. द अलोवेबल रेंज इज -32,768 टू 32,767. दिस इज द रेंज. याचा अर्थ काय बघा, जसं मी मगाशी म्हटलं की कुठलाही पूर्ण अंक हा इंटिजर कॉन्स्टंट असतो, पण पुढे जाऊन आपण इंटिजर कॉन्स्टंटमध्ये पण प्रकार बघणार आहोत. रेग्युलर जो इंटिजर कॉन्स्टंट आहे तो -32,768 ते 32,767 पर्यंत हा ह्या रेंजमध्ये काय असू शकतो, रेग्युलर इंटिजर कॉन्स्टंट असू शकतो. ही त्याची रेंज आहे. हे पुन्हा आपण अनेक 4 दिवसानंतर किंवा पुढचे 4 लेक्चर झाल्यानंतर, 4 दिवसानंतरपेक्षा पुढचे 4 लेक्चर जेव्हा आपण प्रोग्रामच्या कोडिंगपर्यंत येऊ तेव्हा परत मी तुम्हाला सांगेन की हे प्रेझेंटेशन तुम्ही पुन्हा किंवा हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा ऐका, कारण त्यावेळी पुन्हा काही गोष्टी बऱ्याचशा समजून जातील. स्ट्रक्चरल लँग्वेज असल्या कारणानं स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सो हे झालं इंटिजर कॉन्स्टंट्सचे रूल्स. हे सुद्धा आपल्याला एक्झामला येऊ शकतं आणि पुढे आपल्याला कोडिंग करताना याचा फार महत्त्वाचा उपयोग होणार आहे. की एक्झामला क्वेश्चन कसा येऊ शकतो की एक्सप्लेन रूल्स फॉर कन्स्ट्रक्टिंग इंटिजर कॉन्स्टंट फॉर द 4 मार्क्स. ओके, एवढे मुद्दे तुम्हाला हे लिहायला यायला पाहिजेत किंवा हे समजून घ्या. त्याचा मराठी अर्थ समजून घ्या, ते काय आहेत हे समजून घ्या, तरच तुम्हाला ते लिहिता येतील. पाठांतर करण्यापेक्षा, पाठांतर तर करावं लागेलच, पण ते समजून पाठांतर केलं तर अति काळ लक्षात राहतं, नाहीतर मग ते पुन्हा विसरतं. सो नेक्स्ट आपण स्लाइड बघू की रियल कॉन्स्टंट काय आहेत. कॉन्स्टंटचे 3 प्रकार, आपण कॉन्स्टंटचे ॲक्च्युली 2 प्रकार बघितले, प्रायमरी कॉन्स्टंट आणि सेकंडरी कॉन्स्टंट. पुन्हा प्रायमरी कॉन्स्टंट विभागामध्ये आपण बघतोय त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, इंटिजर कॉन्स्टंट, रियल कॉन्स्टंट आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट. तिन्ही समजून घ्यायचे आहेत आपल्याला की इंटिजर कॉन्स्टंट काय आहे, रियल कॉन्स्टंट काय आहे आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट काय आहेत. सो त्यापैकी आपण इंटिजर कॉन्स्टंट हे बघितलं. आता बघतोय आपण रियल कॉन्स्टंट. सो द फर्स्ट rules for constructing a real constant. The first rule is a real constant must have at least one digit. Real, which means digitsच, पण इंटिजर पण डिजिट्स आहेत, रियल पण डिजिट्स आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी फरक असायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. कारण तिथंही पहिला रूल तोच होता की इंटिजरमध्ये पण पहिला रूल हाच होता की इंटिजर कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट अ 1 digit. आणि इथं रिपीट झालं की अ रियल कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 digit. द सेकंड इज इट मस्ट हॅव अ डेसिमल पॉईंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रूल. इट मस्ट हॅव अ डेसिमल पॉईंट. समजून घेऊया. 5 इज अ इंटिजर कॉन्स्टंट but 5.2 is a real constant. लक्षात आलं. अपूर्ण अंक, रियल कॉन्स्टंट म्हणजे अपूर्ण अंक, पूर्ण अंक नव्हे, अपूर्ण अंक किंवा अपूर्णांक. डेसिमल व्हॅल्यू, ओके, होल व्हॅल्यू आणि डेसिमल व्हॅल्यू. इंटिजर म्हणजे होल विच मीन्स पूर्ण, होल व्हॅल्यू. अँड रियल कॉन्स्टंट इज अ डेसिमल व्हॅल्यू, म्हणजे पॉईंट्समधल्या संख्या, ज्याला आपण रियल कॉन्स्टंट असं म्हणतो. इट मस्ट हॅव ॲज डेसिमल पॉईंट. ऑल्सो इट कुड बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इट्स जस्ट लाईक अ रियल कॉन्स्टंट. -2.5, ओके, 2.5. 2.5 हा रियल कॉन्स्टंट आहे. -2.5 इट इज ऑल्सो अ रियल कॉन्स्टंट. नेक्स्ट थिंग इज डिफॉल्ट साईन इज पॉझिटिव्ह. मगाशी जसा रूल आपण बघितला, काही रूल इथं सेम आहेत. जसं आपण मगाशी बघितलं की जर मायनस साईन नसेल तर काय कन्सिडर करणार की तो पॉझिटिव्ह आहे. -2.5 असेल तर ओके, -2.5. बट फक्त